यशस्वी झालेल्या महिलांकरता गेली अनेक वर्ष अनेक लोकांनी मेहनत घेतलेली आहे. आणि राजेशजी, तुमचं मला विशेष कौतुक वाटतं, कारण त्यांनी मला जेव्हा या कार्यक्रमाविषयी सांगितलं, अतिशय भरभरून अतिशय मनापासून त्यांनी मला या समस्त अभियानाबद्दल, इथे होत असलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. आणि माझ्या लक्षात आलं की किती प्रेमाने, किती जिव्हाळ्याने, किती कष्टाने आपल्या ग्रामीण भागातील महिलांना पाठिंबा मिळाला. म्हणून अनेक लोक खरं तर त्याच्या मागे आहेत आणि याचा पुरेपूर फायदा आता ग्रामीण महिलांनी घ्यायची गरज आहे. आणि मला असं वाटतं आता पुढच्या 4 मार्चपर्यंत हे प्रदर्शन, ही विक्री इथे सुरू राहणार आहे. त्यामुळे या महिलांना पाठिंबा देण्यासाठी बुलढाणेकरांनी समोर येणं अतिशय गरजेचं आहे. आज तुम्ही ज्या महत्त्वाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलात, आत्ताच्या कार्यक्रमाला आलात, ज्या संख्येने आला आहात, मला खात्री आहे की तुम्ही हा संदेश समस्त बुलढाणेकरांपर्यंत पोहोचवाल की कशा पद्धतीने महिलांनी इथे स्वतः शेती करून, स्वतः पिकवून, स्वतः बनवून गोष्टी आणलेल्या आहेत. मी आता इथे मंचावर यायच्या आधी व्यवस्थित माझं जेवण जेवून आली आहे आणि ते जेवण देखील या स्टॉल्समधून मी जेवली आहे. त्यामुळे स्वतः अनुभव घेऊन मी सांगते आहे की या महिला अतिशय प्रेमळ, अतिशय मेहनतीने आणि अतिशय जिद्दीने त्यांचं काम करत आहेत आणि अतिशय उत्तम असं काम करत आहेत. ज्या क्षेत्रात, ज्या व्यवसायात त्या पडल्या आहेत त्यात चोख असं काम करत आहेत. त्यांनी त्यांची कामगिरी बजावलेली आहे. आता पुढच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन त्यांच्या प्रदर्शनाला भेट द्या, भरपूर प्रमाणात खरेदी करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं साहित्य पोहोचवा. आता तुम्ही जर जगभरात फिरलात, आपल्या देशात पाहिलं तर एंटरप्रेन्योरशिप हा एक नवीन शब्द सध्या खूप गाजतोय. याचा अर्थ आहे उद्योजक. स्वतःचा उद्योग सुरू करून व्यवसायात उतरून बिझनेस कसा करायचा, तर या सगळ्या महिला खरं तर उद्योजिका आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत आणि जगभर त्यांची साहित्य, त्यांच्या वस्तू पोहोचत आहेत. थायलंडपर्यंत, UK-पर्यंत त्यांनी उत्पादित केलेल्या गोष्टी पोहोचत आहेत, आपल्या मातीतल्या गोष्टी पोहोचत आहेत. आणि म्हणूनच मला विशेष कौतुक आणि अभिमान वाटतो या उमेद अभियानाचा, या संपूर्ण उपक्रमाचा. आणि खूप मनापासून अभिनंदन करावं असं वाटतंय संपूर्ण शासकीय टीमचं की तुम्ही सगळ्यांनी एकत्र करते. हे बघायला मला खूप आनंद होतोय की या सगळ्या महिलांच्या मागे ही सगळी पुरुषांची फळी आहे. तुमच्या पाठिंब्याशिवाय समाजात स्त्रीला उभं राहणं शक्य नाही. आपण म्हणतो की एका